पाटील 500 रुपये, एनआर कट्टा 500 रुपये. अभिनंदन रवी डवला. आणि एक प्रश्न विचारत होता, मग मॅच सुरू आहे म्हणून, तर रवीला मी त्याच्या केशाच्या हेअरस्टाईल विषयी विचारलं असतं. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अक्षयजी साडम. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट गेला आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महत्वाचा मॅच. बाजूला टीम आपण बघतोय युग रुहानी आणि त्यांच्या अपोजिट SP मारवी. या दोन संघादरम्यान हर्षद पाटील गोल्डन डक वरती पहिला विकेट. 0 का हिरो ठरलाय. पहिला विकेट कसा गेला तर हे पहा. मोठा पटका खेळायचा होता मिड ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्डर आला आणि लॉंग ऑफला जबरदस्त कॅच. कनुज पाटील जो मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला होता खास करून समीर राऊतने या खेळाडू करता. युग रुहानी यांच्याकरता देखील मॅच महत्वाचा आहे. तेवढा SP मारवी करता महत्वाचा आहे. एक विकेट पहिल्याच बॉल वरती आलाय. पहिला बॉल टाइम जर विचार केला 10:54 म्हणजे आतापर्यंत 2 मिनिटं बॅटर येण्यापर्यंत लागलेत. मोठा पटका खेळायचा. इथे मात्र स्वतः गोलंदाज जातोय. मिडॉनला बॉल येतोय. डॉट बॉलचा इशारा. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बॉल राहिलाय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत अकाउंट ओपन नाही झालंय. हॅलो. क्रॉस दिलाय. आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला बॉल गॅप मध्ये आहे. फिल्डर आला. एका हाताने अडवण्याचा अट्टाहास. एक नाही तर फील्ड आणि इथे येतोय चौकार. पहिला चौकार या मॅचचा. समीर राऊतने पहिला चुकी केली आणि त्यानंतर इतर खेळाडूंनी चुकी केली आणि अगदी योग्य माहिती यशनी दिली आमच्यापर्यंत. 3 बॉल 4 धावा त्या धावफलकावरती आतापर्यंत. तेजस देवलीकर प्रमोशन दिलंय आणि ओपनिंगचा प्लेअर आहे. कानाई स्पोर्ट पाय ए मधून सातत्याने पाहिलंय त्याला. इनफिल्डला खेळलाय. मिड ऑफ आतमध्ये आहे तर लॉंग ऑफला तेजसच्या बॅट मधून येतोय एक सुंदर फटका. चौकार. लागेल. मागील मॅच मध्ये रवी ढवळा आणि चेतन पाटीलने काय बॅटिंग केले. जबरदस्त बॅटिंग पाहिली. दोन चौकार आले. चौकारांची हॅट्रिक होईल का हाही प्रश्नचिन्ह. मोठा पटका खेळायचा. हवेत बॉल आहे. फिल्डर पुढे आल्यात आणि इथे जबरदस्त कॅच. कोट अँड बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट. 5व्या बॉलवरती विकेट गॉन.
आणि त्यानंतर विकेट गेलाय 5व्या बॉलवरती. चांगला कॅच. 5 बॉल 8 रन 2 विकेट. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार आणि जबरदस्त हे सामने रंगतायत आजच्या रात्रीमध्ये. निखिल स्ट्राईकला बॅटर. शेवटचा बॉल जर पाहिला लेग साईड. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव व्हाईटच्या माध्यमातून एका धावेने धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती. शेड्यूलनुसार जर पाहिला तर हा मॅच नंबर आपण पाहतोय टोटल 6वा मॅच. म्हणजे आजचा शेड्यूल 8 मॅचचा आहे. अप्रतिम बॉल. राईज केलेला बॉल. डॉट बॉलचा इशारा. कनुज पाटील जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये 2 विकेट. 9 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर युग रुहानी बॅटिंग करत असताना. जबरदस्त गाणी लावली जाते डीजेच्या माध्यमातून. धावफलक 9 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट गेल्यात. आणि 2 विकेट गेल्यानंतर सध्याच्या घडीला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल खास करून बॅटिंगवाल्या टीमला. समीर राऊत मागील मॅचमध्ये काय परफॉर्मन्स राहिला. 50 धावा केल्या. बघूया या मॅच मध्ये पियुष भोईर मॅन फ्रॉम पांजू स्पोर्ट पांजूचा खेळाडू. फटका अप्रतिम आहे. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंगॉनला फिल्डर आलाय. हॅलो टाटा बाय बाय केलाय. हाताला स्पर्श केलाय आणि बॉलनी जणू काही दगा दिलाय. चौकार. समोर हा बॉल उडवला. बॉलला बरोबर गॅप मध्ये स्ट्रेट फटका खेळला. लॉंगॉनच्या दिशेने बॉल गेला. फिल्डर आला आणि बॉल जो बाउन्स झाला ना तिथे अंदाज आला नाही. फिल्डरची चुकी नाही. चौकार येतोय. आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव कंप्लीट. आणि सध्या सिंगल वरती समाधान मानावं लागेल की इतर काही गोष्टी घडतील हेही पाहिलं जाईल. बॅकअप आहे. 1 या धावसंख्येने धावफलक 14 वरती 2 विकेट. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. SP मारवी हा संघ गोलंदाजी करतोय. युग रुहानी युग रुहानी 11 मालोडीचा हा संघ आपण पाहतोय. SP मारवी मालजीपाडा. मिड विकेटला बॉल यावेळी खेळला गेलाय निखिलच्या माध्यमातून. आणि सध्या 1 धाव येते. बॅकअपला फिल्डर आहे. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल धावा आतापर्यंत 15 धावा. निखिल या नावावरून मालजीपाडावरून देखील निखिल पाटील विक्रांत पाटील एवन जोडी मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या VIP कारमधून. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. बाहेर निघणारा बॉल आणि बाहेर निघणारा बॉल म्हणजे वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव. 16 धावा आतापर्यंत. प्रत्येक मॅच सध्या जो फॉर्मॅट आहे तो 6 ओव्हरचा गेम. एक चांगला फॉर्मॅट.
तुमचा गुणवत्ता, तुमचं कौशल्य, तुमचा टॅलेंट दाखवण्याकरता 6 ओव्हर दिल्यात आणि त्यामध्ये हे चांगले परफॉर्मन्स आपण पाहिलेत. ड्राईव्ह केला या बॉलला, पुन्हा एकदा मिड विकेटला गेलाय. फिल्डर आहे, तैनात आहे. रनआउटची संधी परंतु नाही. 2 धावा आरामात कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या 18. 4 बॉल 18 धावा. आज IPL मध्ये देखील पाहिलं आपण चेन्नई मुंबई इंडियन्स, त्याचा अपडेट देखील तुमच्यापर्यंत येईल थोड्याच वेळात. पुढचा बॉल लाऊड अपील केले परंतु बॅटचा स्पर्श झाला आणि म्हणूनच इथे शेवटचा जर बॉल पाहिला 5वा बॉल अगोदरचा बॉल तर डॉट बॉल येतोय. याचाच अर्थ 5 बॉल रन आहेत 18 धावा. 18. 99 वरती 7 विकेट गेलेत मुंबई इंडियन्सचे. 16 ओव्हरमध्ये 207चं टार्गेट चेस करायचंय आणि इथे पियुष भोईर आपला दमखम दाखवतोय. पियुषच्या बॅटमधून येतोय षटकार. 2 ओव्हर 24 धावा 2 विकेट. भांजे मृणाल म्हात्रे मामा आणि आकाश चव्हाण भांजा या दोघांनी गाणं एकमेकांना डेडिकेट केले. कारण की डीजेच्या रूममध्ये पाहिलं तर ऑपरेटिंग करताना दोघांनाही पाहिले. 2 ओव्हर 24 धावा 2 विकेट गेलेत. अनुज पाटील हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये येतोय. समीर राऊतने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला या खेळाडू करता आणि तो परफॉर्मन्स दाखवलाय. अनुज पाटील 2 ओव्हरमध्ये 24 धावा. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग राहिले. 12चा रन रेट मेंटेन केलाय. हो अगोदरच टप्पा ओळखला होता परंतु पोझिशन चेंज केल्यानंतर तो फटका एक्झिक्यूट केला नाही. डॉट बॉल येतोय. अनुज गती देखील आहे आणि तो टप्पा देखील आहे. टॉस देखील झाला. बॉल पाठीमागे दीपू चांगला चेंडूला गॅदर केलाय. पुढचा बॉल अनुज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. अक्रॉस द लाईन खेळलेला फटका. ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. बॉल येतोय. समीर राऊत वेगाने पुढे येतोय. आता डाऊट आलाय. समीर वरती घेतलाय डाऊट आणि इथे 2 धावा. पुढे गेला. थोडा आउटफील्ड कधी कधी फिल्डरला नाचवत असतो. कधी असं वाटते टप्पा हातामध्ये येईल तर कधी खालीच निघून जातोय बॉल. म्हणून इथे या 2 धावा येत आहेत. धावफलक 26. 2-2चा आकडा देखील येतोय. यावेळी डबल 2.2 बॉल 26 मध्येही 2 पुढे आहेत आणि गोलंदाजाने हे 2 विकेट घेतल्यात आणि या ओव्हरमध्ये 2 डॉट. हा आकडा येतोय 2-2चा. 26 धावा 2 विकेट 2.3 बॉल. हा चेंडू पाहिला तर समोर सीम ॲक्युरेट होता आणि तो सीमर बॉल सरळ हातामध्ये जातोय एसटी रक्षकाच्या. 3 बॉल 26 धावा. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केलाय आणि बदल केल्यानंतर इथे काय विकेट मिळेल की चौकार षटकार येईल. अनेक वेळा बदल केल्यानंतर अनेक बदल घडत असतात. कधी तुमच्या बाजूने कधी समोरच्या संघाच्या बाजूने. चौथा बॉल बदल केलाय आणि इथे बॅटरने देखील तो जो टाइमपास केला ना तिथे पूर्णपूर त्या टाइमचा वापर केलाय. येतोय चौकार.
ही राणी गाणी देखील लावली जातात डीजेच्या माध्यमातून. मोसम मस्ताना आहे. पाऊस कदाचित लवकर येईल यंदा. आता आलेला न बरा असं चॅम्पियनवाले सांगतील. 30 रन 2 विकेट 4 बॉल. अगोदर 50-50चा उल्लेख देखील केला म्हणून 2 बॉल बाकी आहेत. निखिल सध्या त्याच्या बॅटमधून 7 धावा येत आहेत. एक चौकारनिशी कॉन्फिडन्स वाढलाय निखिलचा देखील. ओ काय बॉल टाकलाय. क्लीन बोल्ड. दांडी गोल. बेल्स डाऊन. गॉन. विघ्नेश मडवी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण त्याला पाहतोय. 30 रन 3 विकेट 5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत कनुज पाटीलने. कालीच राहिलाय काय गोलंदाजी राहिलाय या वर्षी. आपल्या नावाची चर्चा आपल्या नावाची छाप सोडले. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यात कनुज पाटीलने आणि अवघ्या 15 धावा दिल्या. 7.5चा इकॉनॉमी. ब्रिलियंट बॉलिंग अटॅक. 3 ओव्हर 30 धावा 3 विकेट. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. म्हणून त्याने केली होती अगोदर दांडे गोल. ते गाणं आपण ऐकलं 50-50 ओव्हर. आता त्याचाही सायरन कदाचित 5 मिनिटात वाजेल. अगोदर असं वाटलं की नो बॉलची धून आली. त्यानंतर मात्र इथे सायरन वाजलाय. 50-50 ओव्हर. टीम मीटिंग घेतले. नो टीम मीटिंग नो टाइम पास. कम खर्चा ज्यादा चर्चा. 3-3चा आकडा येतोय. विकेट गेलेत 3. 3ही विकेट कनुज पाटीलच्या नावावर आहेत. धावा झाल्यात 30. ओव्हर झाल्यात 3. काय जबरदस्त गोलंदाजी. SP मारवी वॉरियर्स वॉर केलाय या मॅच मध्ये. 10चा सध्या तरी करंट रन रेट आहे. धावा देखील येत आहेत आणि या पद्धतीने धावा राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 60 दाखवतोय. जो एक फायटिंग टोटल आहे त्याहून अधिक विचार करतोय बॅटिंगवाला युग रुहानी. हा संघ आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आणलं जातंय. षटक क्रमांक 4. 50-50 ओव्हर. गेम चेंजिंग ओव्हर. गेम चेंजिंग ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॉलिंग अटॅक राहील. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रज्वल ठाकूर PT आणि पियुष भुईर सध्या स्ट्राईक एंडला. 5 मध्ये 13 केल्यात. याच पद्धतीने 6 मध्ये 12 करायच्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रज्वल ठाकूर यंदाच्या हंगामामध्ये 2 वेळा बेस्ट बॉलर राहिलाय चॅम्पियन क्रिकेटमध्ये. नीरज किनी ऑफिशियल स्कोरर आहेत आणि चांगला अपडेट देत आहेत. त्यांनी एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय यंदाच्या हंगामामध्ये.
विशाल भोईर किती इंटरेस्टेड आहेत मॅचमध्ये बनून आहेत. संपूर्ण भोईर परिवार तिकडे आहे. धवल भोईर, मितेश भोईर, विशाल भोईर, भोईर परिवार. चैतन्य देखील आहे, चैतू, मला वाटते घरातलेच आहेत सर्व. आणि एक युनिटी केले त्यांनी, हम साथ साथ है. ही प्लॅनिंग वेगळी आहे. 50-50 ओव्हर. पहिला बॉल ऑफ स्टंप वर पिचिंग केला आहे. बॉलर अजून अपील करत होता, इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप. बॉल पिचिंग केला आणि तिथेच तो डाऊट देखील क्लिअर झाला. प्रज्वल ठाकूर जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. चॅलेंज ओव्हर आहे आणि चॅलेंज ऍक्सेप्ट करावा लागेल पियुष भोईरला. पियुषला देखील अनेक मालिकावीरचा खिताब मिळालेत. पायावरचा बॉल पायावर द्याल तर या प्रकारे चेंडूला पाठवून दिलं जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्लॉग हिट, षटकार. आणि पियुष ऑन फायर. पायावरती बॉल होता, काय फटका केला, जबरदस्त फटका. शेवटच्या क्षणाला बॅट तिथे पाहिली आणि स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध षटकार येतोय. पियुष भोईरची खासियत आहे, जसा टप्पा आला तसा लेनला पिक केलं आणि इथे हा षटकार. फ्लॅट 6. 6 धाब्याने धावफलक 36. 6 रन आल्यात या 2 बॉलमध्ये. युग रुहानी जर टॉप 6 मध्ये पोचायचं तर हा मॅच इम्पॉर्टंट आहे खास करून. आणि एका साईडला SP मारवी एक मॅच जिंकलाय, दुसरा मॅच खेळतोय. ओ इथे डॉट बॉल, स्विंग अँड मिस. जबरदस्त चेंडू, जबरदस्त बॉल. कभी तेरी कभी मेरी. आणि इथे 6 रन 3 बॉल मध्ये आल्यात. 3 मध्ये 6 हव्यात किंवा 6 रोखायच्या आहेत. सहा रोखायच्या आहेत. केलाय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, डिलाइटफुल सिक्सर. समजाय क्या फायर आहे आपण आणि फायरिंग केले या मॅच मध्ये. पियुष भोईर काही जबरदस्त बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. पाहिलं तर त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 42, 42 धावा या धावफलकावरती. 12 आल्यात. टार्गेट तर पुरं केलंय, अजून किती ऍड होतील हेही पाहिलं जाईल. 42 वरती सध्या 3 विकेट 4 बॉल. पियुष भोईर 9 मध्ये 25. आता प्रोजेक्टेड स्कोर आहे ना 69 दाखवतोय. चेंडू क्रमांक 5वा प्रज्वल ठाकूर. सध्या महागडे षटक. 4 मध्ये 12 दिल्यात. 50-50 ओव्हर मध्ये आपला दमखम पियुष भोईर दाखवतोय. ड्राईव्ह केलाय. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला फटका केलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. दोघांमध्ये कॉलिंग झाली. मध्ये समीर राऊत. पुन्हा एकदा कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलक 43. 3 विकेट 3.5 बॉल. शेवटचा बॉल. आतापर्यंत 13 धावा आल्यात या 5 बॉलमध्ये. चॅलेंज रन आहे ना, तो डिजिटल स्कोररला देखील एक वेगळा चॅलेंज आहे.
चॅलेंज ओव्हर 06-0-6-1 आणि जबरदस्त अपडेट 50-50 ओव्हरमध्ये समेश बोरे 13 रन आतापर्यंत आल्यात. इथे मात्र फटका फसलाय की काय, हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता आणि हा बॉल पहिला शरीर भेदी होता. एक लेग बाईटची धाव, टोटल 14 आल्यात. आता 14 मध्ये ॲड होतील 7, 14 + 7 टोटल 21 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि सुधारित धावसंख्या आहे 51 धावा. भावेश भुईर कोर कमिटी मेंबर, आपण अध्यक्ष शिवाजी भुरे साहेबांचे संपर्क साधायचा आहे. घेऊया एक ब्रेक. 51 धावा, सुधारित धाव संख्या, 3 विकेट 4 ओव्हर. थँक्यू स्वरा दक्षय 11 आणि बंटी सिक्सर. नेक्स्ट मॅच टॉस आपण यायचं आहे. टॉस करण्याकरता दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. खास करून नेक्स्ट मॅच स्वरा दक्ष 11 टिवरी राजावली आणि बंटी सिक्सर 2727 जुचंद्र. 4 ओव्हर नंतर 51 आलाय. हुकचा फटका कन्वर्ट केलाय. यावेळी हाय बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. आकाश चव्हाण आज चांगले ऑपरेटिंग करतोय आणि एक कौतुक आलंय प्रत्येकाकडून. मला वाटतं JTC आणि TCP वरती देखील त्याची कॉमेंट येऊ शकते. 55 धावा. आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पोल, आणखीन एकदा बॉल गोल, येतोय षटकार विघ्नेशच्या बॅटमधून. प्रत्येकाला वाटलं की आता गाणं वाजेल. इथे मात्र धून ऐकली. केवळ घरात वरती अटॅक केलाय मालजी पाड्याचा हा खेळाडू ऑलराऊंडर. सध्या त्याच्यावरती अटॅक. आता ऑफस्टम्प लाईन पाहिली आणि ऑफस्टम्प वरती पिचिंग केल्या. आतमध्ये बॉल आलाय आणि इथे मात्र डॉट बॉल. पियुष भोईर सांगते की आतमध्ये आहे. विघ्नेशच्या मनामध्ये शंका होती, ती शंका पियुषने दूर केले. हा बॉल पहा, जेवढा शफल झाला तेवढाच बॉल बाहेर. लेग कटरचा मारा गेला, थोडासा बाहेर गेला आणि बॅटर जर पाहिला ऑफस्टम्पवरती शफल क्रॉस झाला होता. ऑन दी अप खेळायचा होता. फटका फसला. आदेश पाटील आहे बॉलच्या मागे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल. 61 वरती चौथा धक्का.
4 विकेट आणि आतापर्यंत 4 बॉल झाल्यात. यानंतर आता डीजेला थोडा आराम असेल, ज्या कॉमेंट्स आपण पाहिल्या, कारण की टाइम झालाय, टाइम अप. 5 बॉल 61 धावा, 4 विकेट. शेवटचा बॉल आहे 5व्या ओव्हरचा. इथे डॉट बॉल. ओव्हर झालंय 5 ओव्हरमध्ये 61 धावा, 61. थँक्यू डीजे. चला, आमच्यापर्यंत स्कोरर माहिती देतोय की 32 मिनिटं झाल्यात. एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. एस पी मारवी या संघाला एक प्लेअर आपण 38 सर्कलच्या आतमध्ये आणायचं आहे. पंच तिथे लक्ष देतीलच. चांगली स्कोरिंग. 4 बॉल 4 षटकार मारले तर रॉकस्टार बॉय चंद्रपाडा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. कोणीही 4 षटकार ठोका, रॉकस्टार बॉय चंद्रपाडा संतोष भांडवलकर मनोज पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणखीन एक पारितोषिक आलंय यश म्हात्रे करता. कसे 3 विकेट घ्या, 200 रुपये घेऊन जा. युग पाटील यांच्याकडून ड्राईव्ह केलेला बॉल आहे. मिड विकेटला बॉल गेलाय. 1 धाव कंप्लीट. सिंगलवरती समाधान. सध्या धावपळक जर पाहिलं ना तर 62, 62 धावा, म्हणजे अगोदर 61, त्यानंतर 1 धाव 62. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलच्या आधी आपण अनाऊन्समेंट करूया पुन्हा एकदा टॉसचा. स्वराज अक्षय 11 आणि बंटी सिक्सर 2727 आपण टॉस बॉक्सच्या दिशेने आपले कॅप्टन एका इनिंगच्या आत पाठवायचे आहेत. 62 धावा, 4 विकेट. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग फटका होता. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आला. सिराजने या बॉलला अडवलंय पॉइंटला. 1 धाव येते. एका धावेने धावपळक 63 धावा. युग रोहानी 1 मॅच जिंकलाय, 1 मॅच हारलाय आणि हा मॅच त्यांच्याकरता फार महत्त्वाचा आहे. ही मॅच जर जिंकली तर 2 मॅच जिंकून क्वालिफायच्या रेसमध्ये ते बनून राहतील. आणि इथे एस पी मारवीला देखील 2 मॅच जिंकण्याकरता हा मॅच महत्त्वाचा आहे, कारण की 1 जिंकलाय, हा दुसरा मॅच खेळतोय. यश म्हात्रे 3 विकेट करता 200 लावलेत. युगने गोलंदाजी जबरदस्त आहे. जरूर विकेट नाही, परंतु 3 बॉलमध्ये शांत ठेवले बॅटरला. धावा फक्त आणि फक्त 2 दिल्यात. पियुष भोईर जो सेट झालाय ना त्याला अपसेट केलाय. काय बॉल पाहिला आणि किपरने काय गॅदर केला. दीपू म्हात्रेचं कौतुक करेन. यष्ट्यांच्या मागे जबरदस्त किपिंग. चौथा बॉल आडव्या बॅटने मिड विकेटला खेळलाय. फिल्डर आहे स्क्वेअर लेगचा पुढे येईल तिथपर्यंत सध्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सध्या कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर 4 बॉल टोटल धावा 65, 65 धावा. हा बॉल पहा ॲक्शन रिप्लेमध्ये
बॉलची फेकी ॲक्युरेट केली होती एका टप्प्याने आणि बॉल अडवण्याकरता यष्टीरक्षक देखील गेला, गॅदर केला, हाताला स्पर्श झाला, बेल्सवरती बॉल आला, बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप आला. 65 धावा या धावफलकावरती. 5व्या षटकातील 5वा बॉल. 6वं षटक आपण पाहतोय. 5 ओव्हर 4 बॉल. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा, गॅपमध्ये बॉल जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह आणि जबरदस्त हा फटका इन टू द गॅप मधून आणखीन एक येतोय चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे. 69. महेंद्र भगत यांची आठवण झाली या आकड्याने. 69 धावा. ऑप्शनमध्ये देखील तो आकडा आला होता एका खेळाडू करता. 69 म्हणून ऑप्शनमध्ये देखील उल्लेख केला होता आणि आताही मला वाटतं केतन भोईरचा आवडता आकडा आहे 69. शेवटचा बॉल. मिस टायमिंग फटका, कॅच जाण्याची दाट शक्यता. दीपू म्हात्रेने हा झेल टिपलाय. ओव्हरऑल पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 69 झाल्यात. 70चं आव्हान सामोरे ठेवलंय. या 6 ओव्हरमध्ये SP मारवी या संघासमोर बंटी सिक्सर 2727 यानंतर होणारा मॅच आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय स्वरा दक्षई 11 या 2 संघादरम्यान होणारी लढत. टॉस आपण करतोय आणि टॉस बॉक्समध्ये आमचे प्रतिनिधी जॉईंट असतील. भारत राऊत सर. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 33 धावा केल्या पियुष भोईरने, ज्यामध्ये 15 बॉल 33. इतर बॅटर पाहिलं तर विघ्नेश मडवी 6 मध्ये 11 केल्या, बाकी सिंगल डिजिटवरती राहिल्या. 6 ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा आल्यात. 69 5 विकेट 11.50चा रन रेट पाहिला. बॉलिंगमध्ये कनुज पाटीलने इम्प्रेस केलं. 3 विकेट घेतले, 15 धावा दिल्या, 7.5चा इकॉनॉमी. केवल घरात 2 ओव्हरमध्ये 25 धावा, 12.5चा इकॉनॉमी. 1 विकेट त्याच्याही नावावर. प्रज्वल ठाकूर 1 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या आणि यश म्हात्रे शेवटची ओव्हर इम्प्रेस इम्पॅक्टफुल ओव्हर होती जिथे 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी, 1 विकेट. युग रुहानीची जर पाहिले ना वॅगन व्हील तर ऑन साईडला धावा भरपूर आल्या. जवळजवळ 98% धावा, 97-98% धावा ऑन साईडला आल्या. आणि हे पाहिलं वॅगन व्हील सुद्धा. 36 मध्ये 70ची गरज. टॉस करता अनाऊन्समेंट केले आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जॉईंट असतील. चला स्वरा दक्षय टीम कॅप्टन, कारण बंटी सिक्सर 2727 टीम कॅप्टन आलेले आहेत. तर स्वरा प्लीज टीम कॅप्टनला पाठवून द्या. स्वरा दक्षय टीम कॅप्टन या प्लीज. या मधल्या वेळेमध्ये टॉस झाला पाहिजे तर प्लीज लवकर या. परत घे कर. चेतू ये तर चर्चा करायची ना, लगेच टॉस करूया. इथे 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 चेतू इकडे. बंटी सिक्सर 2727 आणि स्वरा दक्षय छापचा कॉल आहे. बंटी सिक्सर आणि
काटा येतोय, स्वरात अक्षय. चला आपण फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहे तर तुम्हाला बॅटिंग करायची. या मॅच नंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीमला देतोय शुभेच्छा, जातोय कॉमेंट्री बॉक्स तिच्या दिशेनं. या आपण ऐकूया तुकारामजी मंगेला आणि अक्षयजी साडेव्यांना. थँक्यू भारत राऊत सर आणि थँक्यू चैतू. टॉस उडवल्यानंतर त्याच्याही रिॲक्शन आपण पाहिल्या. कोर कमिटी मेंबर भरपूर मेहनत आणि शेवटपर्यंत बघा 3 वाजता आम्ही आलोय तर तेव्हापासून सर्वजण आहे. त्याच्या आधीच चैतन्य वगैरे इतर सर्व कमिटी मेंबर आलेत आणि शेवटपर्यंत राहतात. यालाच बोलतात मॅनेजमेंट परफेक्ट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जिंकण्याकरता आव्हान सामोरं ठेवलं आहे 70 धावसंख्येचं. 70 धावा या मॅचमध्ये चेस केल्या जातील की डिफेंड होतील, कारण की मॅच दोन्ही संघादरम्यान तो गरमागरमीचा मॅच नक्कीच होईल आणि मला वाटते हा मॅच हाय व्होल्टेज ड्रामा करून जाईल. तुकाराम सर नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय. पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास आलेल्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 हा महत्वाचा सामना. 70 धावांचा पाठलाग. क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती भावेश पाटीलच्या रूपानं लागलाय मोठा धक्का. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. या मॅचमध्ये पाहिलं तर कनुज पाटीलचा पहिला बॉल होता, तिथे विकेट गेला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये देखील जर पाहिलं ना तर पियुष भोईरच्या नावावर विकेट राहिलाय. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट, पहिला गडी गारद झालाय या मॅचमध्ये. म्हणून सांगितलं की हाय व्होल्टेज मॅच रंगवण्याकरता बॅटरला आपल्या क्रीजवरती शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. पार्टनरशिप पाहिजे. 70चा टार्गेट आहे तर पियुष भोईरसारखी बॅटिंग देखील हवं आहे. जशी गोलंदाजी अफलातून राहिलाय पियुषची. जसं तुम्ही उल्लेख केला जर स्टार्ट्स सेम झालाय तर मॅच पण सेम होऊ शकतो. एक पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर 69 धावांचा डोंगर उभा केला. 70 धावांचा पाठलाग करायचा. कारण दोन्ही टीमसाठी या मॅचचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. एक आपण युग रुहानीच्या टीमला बघतोय तर हा तिसरा सामना खेळतात. याचा अर्थ त्यांना तो जिंकायचाच आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील हा सामना जिंकायचा आहे. SP वारवीच्या टीमला हा सामना जिंकायचा का? कारण त्यांचा शेवटचा मॅच जो तिसरा सामना असणार आहे तो अनिल अंकलेश खार्डीच्या टीमशी असणार आहे, ज्यानं 2 सामने जिंकल्यात. त्याच्यामुळे त्या सामन्यापर्यंत थांबायचं नाही आहे. याच मॅच जिंकून क्वालिफाय व्हायचं आहे किंवा क्वालिफायच्या दिशेनं जायचं आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. टीमला तर रुहानी टीमला तर हा सामना जिंकायचा आहे, त्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. त्यांना संधीच नाही आहेत हा सामना जिंकल्याशिवाय. लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉल शेवटच्या क्षणी जसा लेट स्विंग झाला जसा एखादा आपला लेदर बॉल स्विंग बॉल एका बाजूला सीम पोझिशन शायनिंग बाजू ठेवली ना तर स्विंग होतो ना, तसा शेवटच्या क्षणी थोडासा स्विंग झालाय, लेट स्विंग झालाय. एक धापलकावरती व्हाईटच्या स्वरूपात आलेत. एक गडी बाद एक. आणि चांगला उल्लेख तुम्ही केला. लेदर बॉल जसा स्विंग होतो तसा इथेही आपण पाहिला. हा बॉल थोडासा बाहेर निघालाय, थोडा काटा बदललाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. म्हणजे कधी कधी व्हाईट बॉलला देखील टाळ्या वाजतात, जो या प्रकारचा बॉल होता. आता पुढचा बॉल यावेळी अपील आणि विशाल नाईक सरांनी इशारा केला. येस डेफिनेटली गेलाय विकेट, गॉन. अकोटप्याचा चेंडू होता त्यावेळी पुढचा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक टू द बॉलर झेल टिपला गेलाय आणि पंचाचं बोट गेले वर. दुसरा लागलाय धक्का. रिप्ले बघा. पियुष भोईरचा चेंडू होता. स्टंपच्या अगदी जवळ आले. चेंडू हाताळला गेला. अकोटप्याचा चेंडू पुल करण्याच्या नादामध्ये ते ग्लोव्ज ज्या पद्धतीने असतात ना तसा तो हातावरती चेंडू लागलेला समजतोय आणि पंचांनी बरोबर डिसिजन दिलं आणि इट्स OET आउटचा इशारा तिने गेलाय. दुसऱ्या बाजूने बघूया बघा, कारण चेंडू म्हणजे एक तर इंटेन्शन असतं की ज्यावेळेला शरीरावरती चेंडू आदळतो ना त्यावेळेला तो तिथेच खाली बसतो. जर बॅट किंवा ग्लोव्ज इन्वॉल्व नाही झालं तर चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. कदाचित ती गोष्ट पंचांनी हेरली असावी आणि तो निर्णय आलाय. मनगटाचा वापर आणि तिथेच बरोबर बॉल लागला. पंचांनी दुसऱ्या अंपायरकडे पाहिलं देखील नाही. पाहिलं परंतु तिथून रिॲक्शन आले नाही
आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स होता पंचांना. ग्रेट डिसिजन. अशा नाईटमध्ये असं डिसिजन देणं खाऊ गोष्ट नाही आहे. आणि केवळ घरातनी देखील ती मान हिलवली. येस डेफिनेटली की बॅटर आपण पाहिलं आऊट झालेला. कनुज पाटील तू आऊट आहे असं केवळनी देखील दर्शविलं. म्हणून ते पाहतो आपण कधी कधी आगल्या वेगळ्या खानाखुणा डगआउटमधून होतात. आऊट होता की नाही हाही प्रश्नचिन्ह होतो. मग त्या गोष्टी पंचांवरती येत आहेत तर समोरच्या खेळाडूने देखील तिथे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पुन्हा एकदा यावेळी जबरदस्त बॉल आहे. पुन्हा एकदा आऊट. OUTचा डिसिजन आणि उमेश भुरे 0 घेऊन आलाय आणि 0 घेऊन परतीच्या प्रवासाला पलटलाय. ऑन अ हॅट्रिक चान्स पियुष भोईर. सुंदर सुंदर गोलंदाजी आणि पडला चेंडू थोडासा राईस झाला. बॅटची कडा घेऊन गेला आणि पाठीमागे यष्टीरक्षकांना टिपलाय झेल आणि उमेश भुरे जसे आले तसे पुन्हा एकदा माघारी जावं लागतंय. हा तिसरा धक्का लागलाय. रिप्ले बघा. रिप्ले आपण बघू शकता कशा पद्धतीनं बाद केलं गेलेलं आहे चेंडूवरती. पियुष भोईरचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. कडेकडे खेळल्या आणि बॅटला लागून आत आलाय. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही चांगला केला. ज्यावेळेला स्ट्रायकर आऊट झाला नॉस्ट्रायकर यांनी सांगितलं बाबा यस आऊट आहे. नाही तर बऱ्याच वेळेला काय असतं आऊट होतं तरी बाहेर जात नाहीत आणि मग पंचांच्या दिशेने पाहतात किंवा पंचांवरती डाऊट क्रिएट करा. एकाच स्पर्धेमध्ये आम्ही देखील सांगितलं होतं बाबा आदमी गिरता है तो पत्थर को दोष देता है, जब डूबता है तो पानी को दोष देता है और जब मैच में कुछ नहीं कर पाता ना तो अंपायर को दोष देता है. तसा माणसाचा स्वभाव आहे. माणसं बघून चालत नाही. ठोकर लागली का वाटतं दगडामुळे पडलो, पाण्यात पोहता येत नाहीत, उतरतो त्याला वाटलं पाणी बुडवतं. तसं हा खेळ देखील तसा आहे. पण गुड डिसिजन आणि त्या निर्णयाचा सन्मान देखील बाकीच्या खेळाडूने केलाय. म्हणजेच चांगला उल्लेख तुम्हीही केला आणि योग्य उल्लेख केला कारण की या गोष्टी फार मायने राखतात क्रिकेटमध्ये. पियुष भोईर ऑन अ हॅट्रिक चान्स. हो त्याच पद्धतीने हाही बॉल आतमध्ये आलाय. हॅट्रिक नाही परंतु काय गोलंदाजी केले. थोडं या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना सलगचे 3 बॉल डॉट त्यामध्ये 2 विकेट. फॅब्युलस बॉलिंग अटॅक. फॅन्टास्टिक बॉलिंग वर्क पियुष भोईर. अगदी दिल खुश करणारी गोलंदाजी. नाव त्यांचं पियुष आहे पण दिल खुश करणारी बॉलिंग सध्या या मॅचमध्ये केले. कारण त्यांना माहिती होतं जे काही सर्वस्व लावायचं, जे काही जोर लावायचा तो याच मॅचमध्ये याच सामन्यामध्ये लावायचा आहे आणि तो जोर लावला जातोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. चेंडू झाला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आल्यात. एकदा वेळी चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये 3 विकेट आल्यात. सध्या धावफलकावरती धावा बघितल्या तर 2-3 म्हणजे 3 गडी बाद 2. सध्या आपण जसं फुटबॉलचा स्कोर बघतो ना 2-3 3-2 तसा फुटबॉलवाला स्कोर आहे 2-3. तसेच गोल वाटतायत आता. काय इथे रन्स आहेत की गोल्स आहेत. 2-3चा आकडा येतोय. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. 1 2 3 येईल की इतर आकडा येईल. ओ पायावरती बॉल. इम्पॅक्ट जर पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप. पियुषला देखील माहिती आणि पहा तो इशारा थोडा बाहेर निघतोय. या गोष्टी फार महत्त्वाच्या. अपील करणं गोलंदाजचा स्वाभाविक गुण आहे आणि त्यानंतर दिलेला डिसिजन तोही ॲक्सेप्ट करणं, टीमला समजावलं, या गोष्टी देखील फार मॅटर करतात. हा बॉल पाहिला ना तर लेग स्टंप पिचिंग होता. अगोदर पाहिला आउटसाईड लेग स्टंप, मग तिथे पिचिंग झालेला बॉल कुठे जातोय कुठे स्टंपवरती होतं हे मायने राखत नाही. आउटसाईड लेग स्टंप. 3 रन 1 ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3-3 आता स्कोर झालाय. बरोबर लेवल नाही झालाय पण आता लेवल थोडीशी खाली लागली आणि जो स्माईल पियुषनं त्यानंतर दिला ना तो देखील महत्त्वाचा होता. कारण एक थोडंसं हसी मजाक पंचांच्या आणि पियुषच्या मध्ये देखील झाला की बाबा हा ठीक आहे लेग स्टंपच्या बाहेर जातोय. मागे 2-3 स्टंप लावायला लागल्या असत्या जरा तो डिसिजन दिला असता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. त्या साईडला युग रुहानीचा संघ होता 2 गडी बाद 9 आणि या साईडला पाहिला तर SP मारवी वॉरियर्सचा संघ आहेत तो आहे 3 गडी बाद 3 धावा. नाजूक अवस्था आहे पण या अवस्थेतनं बाहेर येऊ शकतो. तितकी ताकद आहे, तितकी क्षमता आहे. केवळ घरात एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आदेश पाटील आले आहेत. हे 2 खेळाडू आहेत मैदानावरती. तितकी क्षमता आहे. फक्त कोण पुढाकार घेणार, कोण पहिल्या पहल करणार आणि कोण सुरुवात करणार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि गोलंदाजीसाठी हर्षद पाटील सज्ज होतील बॉलिंग मार्कवरती.
आज कॉम्बॉक्स साईडनं गोलंदाजी आणि त्या साईडनं गोलंदाजी दोन्ही साईडला इफेक्टिव्ह ठरलेत. बऱ्याच वेळेला 50-50 ओव्हर जो डिफेंड झाला आजच्या दिवसामध्ये. 70 धावांचा पाठलाग आहे. 3 गडी बाद 3 धावा. पहिला चेंडू. परिस्थिती कधी कधी तुम्हाला मजबूर करते, पण ती लढण्याची जिद्द आहे ना ती तुम्हाला मजबूत करते. मजबूर नाही बनायचं, मजबूत बनायचं आणि असा फटका खेळायचा. षटकार. आणि मजबूतच स्ट्रोक देखील होता. एक इनिंग या चॅम्पियन प्रीमियर लीगची आठवेल ती तेजस उंडरेची हार न मानणारी ती इनिंग होती. त्या इनिंगमध्ये भरपूर गोष्टी घडल्या. 8 बॉल त्याने डॉट केले होते. मानसिकता बदलली. थोडं फ्रस्ट्रेशनमध्ये गेला. तिथून 6 बॉल 15 तिथे स्वतःला सिद्ध केलं आणि तिथून त्या भावना व्यक्त झाल्या ना की क्रिकेटवरती किती जिद्द आहे. 1-2 डॉट बॉल झाले तर किती आरडाओरडा होतात, किती नावं ठेवली जातात आणि त्यानंतर चांगला खेळ तुम्ही करताना त्यावेळी ते डाग पुसले देखील जातात. म्हणूनच चांगला खेळ कराल तर तुमची वाहवाही होईल, खराब खेळ होईल तर तुमच्यावरती आक्षेप घेतला जाईल. हा क्रिकेट आहे. नाही म्हणून परिस्थिती कशी असली ना म्हणजे त्याच्यावरती जास्त विचार नाही करायचा. पुढे कसं जाता येईल, पुढे प्रवास कसा करता येईल, कधी तिथे मत आहे. बॅक टू द बॉलर केलं होतं, फील्ड केलं गेलं होतं. याच करता कधी कधी आम्ही म्हणतो की बाबा जो हो गया ना उसको सोचा नहीं करते, जो मिल गया उसको खोया नहीं करते, और हासिल उन्हीं को होती मंजिल दोस्तों जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. परिस्थितीवरती रडायचं नाही आहे, लढायचं आहे आणि लढलं तर यश मिळणार. म्हणून परिस्थिती जितकी गंभीर तितका केवळ घरात देखील खंबीर आहे. आणि त्याच्याकरता पारितोषिक तर आलंय. DJ युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील 3 षटकार ठोकले केवलने, तर त्याच्याकरता 500 रुपये आहे. म्हणजे DJ युवराज देखील आता या स्पर्धेमध्ये कुठे मागे नाही आहेत, ते देखील पारितोषिक लावतायत. आणि आता अक्कू देखील तिथून इशारा करतात, ते सांगतात यस पारितोषिक लावलेलं आहे. केवळ घरात एका बाजूला आहे आणि केवळ घरात जोपर्यंत आहे तोवर मॅच इज ऑन आहे. पण एका गोष्टीवरती चर्चा आपण करूया. जसा पाठलाग 70 धावांचा केला जातोय, सध्याच्या घडीला गोलंदाज थोडेसे वरचढ ठरल्यात. भले या षटकामध्ये एक सिक्सर जरूर ठोकलाय, पण कंट्रोल जो आहे ना तो गोलंदाजांनी सध्या मॅचवरती ठेवलाय. हर्षद पाटील कंट्रोल ठेवलाय आणि तो कंट्रोल अजून वाढवलाय. मी म्हटलं ना गोलंदाजांनी कंट्रोल ठेवलाय. हा फटका खेळाचा फटका फसलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याने टिपलाय झेल आणि चौथा फलंदाज बाद. आदेश पाटील या खेळाडूकडे तो टॅलेंट आहे, टेक्निक आहे आणि टायमिंगवरती खेळतो. मी म्हणेन आदेश पाटील पूर्ण बॅट फिरवेल ना तर चेंडू पूर्ण बाहेर जाईल. हा बॅट फिरवतोय. अनेक वेळा असंच आऊट होताना पाहिले आदेशला. स्ट्रॅटेजी जर पाहिली, समीर राऊत मागील मॅचमध्ये 1 डाऊनला आला. इथे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यानंतर आता समीर राऊत मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचमध्ये 50 केली. जबरदस्त बॅटिंग केली. 4 षटकार 5 चौकार ठोकले. 200हून अधिक चांगला स्ट्राईक रेट होता आणि त्या गोष्टीचा आता विचार केला जातोय. इथे समीर राऊत मॅच काढू शकतोय. मॅच विनर प्लेयर, गेम चेंजर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि मागच्या इनिंगचा तुम्ही उल्लेख चांगला केला होता. या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक, पहिली 50 धावांची खेळी कोणी साकारले तर समीर राऊत यांनी. पहिलं अर्धशतक एकमेव, पहिलं म्हणजे एकमेवच आहे. अजून तिथपर्यंत 4 फलंदाज पोहोचले पण ते सक्सेस होऊ शकले नाही आहेत. स्ट्रायकरला समीर राऊत, बॉलिंग मार्कवरती हर्षद. समीर राऊत आले आणि समीर सांगतात मागची इनिंग माझी संपलेली नाही आहे, किंबहुना मागचीच इनिंग मी पुढे चालू केली आहे. षटकार, सिक्सर. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती केला आहे पहिला वार आणि इथे मॅच अजून संपलेला नाही आहे असं दर्शविलंय. पुलचा फटका. सही खिलाडी वही होता है जो टाइम के साथ, टाइमिंग के साथ परफेक्ट बॅटिंग करता है. आणि इथे समीर राऊत भरपूर टाईम आहे, भरपूर चांगली बॅटिंग तो करतो. त्याचा बॅटिंग स्टॅन्ड जर पाहिला एकदम आरामात, न रिक्स घेता शांत डोक्याने जसा बॉल येतो तसा मेरिटवरती षटकारांची आतिषबाजी करतो. त्यालाही DJ युवराजकडून 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज लावले. DJ युवराज, हिमालय पाटील, क्लिअर साऊंड आणि जबरदस्त साऊंड सिस्टम या जुचंद्र गावामध्ये मागील 4-5 वर्षानंतर भरपूर इम्प्रूव्हमेंट DJ युवराजने केले. हिमालय पाटीलचं कौतुक. ड्राईव्ह केला ऑन दी अप आणि सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट
धावा चेस करताना एक षटकार त्यानंतर सिंगल सिंगल कधी कधी अंगलेट येतो, जो चिकी सिंगल असतो ना हा फटका देखील त्या प्रकारचा होता. चिकी होता ना तो हार्टबीटला थोडासा धक्का लिहून जाणार होता. जर हा डायरेक्ट हिट झाला असता, बघा रिप्ले बघा, ओ क्लोज होता डायरेक्ट हिट. इथे बॉल जर स्टंपवरती आदळला असता तर टेन्शन जरूर होतं. पण हे सगळं घडतं ज्यावेळेला थोडंसं रिस्क घ्यावीच लागतं. रिक्स नाही घेतले तर मजा देखील येत नाही येत. नो रिक्स नो रिवॉर्ड जसं म्हणतात ना बाबा, रिक्स नाही तर रिवॉर्ड पण नाही आहेत. 2 षटकं संपली होती त्यावेळेला युग रुहानीचा संघ होता 2 गडी बाद 24 आणि आता SP मारुईचा संघ आहे 4 गडी बाद 17. पाटला काय 70चा, अजून जर पहिले 53 धावा करायचे आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 24 मध्ये करायचे आहेत 53. केवळ घरात खेळत आहेत 7 वरती आणि 7 वरती बरोबर त्यांना साथ देत आहेत समीर राऊत. 24 बॉल 53ची गरज आहे ही ओव्हर आणि यानंतर 50-50 ओव्हर. त्या 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील तो मॅचचा रिझल्ट नक्कीच तय करेल. 24 बॉल 53ची गरज आहे. पियुष भोईर आयकॉन आहेत आणि समोर देखील आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई या मॅचमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल पियुष भोईर बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय आणि त्याचा आकडा पहा 1 2 3. पियुषने 3 विकेट घेतले, 2 धावा दिल्या 1 ओव्हरमध्ये. जबरदस्त बॉलिंग अटॅक 1 2 3. ओ यॉर्कर लेन, काय गोलंदाजी, स्टंप टू स्टंप लाईन. आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा लाईनला जास्त विकेट मिळत आहेत. आता जवळून 2 धावा पूर्ण केल्यात. समीर राऊत डेंजर एंडला होता, फेकी खराब आली. 2 या धावसंख्येने धावफलक 19 धावा 4 विकेट. सेन्सिबल क्रिकेट आणि असं म्हणूया की कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळले दोन्ही. म्हणजे कॅल्क्युलेट चालू आहे, कसं खेळायचं आहे, कुठल्या पद्धतीने खेळायचं आहे आणि तो डीप इंद्र बरोबर बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक किती दूर आहे त्याचाही अंदाज घेऊन खेळलं जात आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलं होतं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 4 गडी बाद 19. चार गडी बाद 19 धावा धावलकरती. ते 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जसं आपण चर्चा करतो या षटकामध्ये आणि पुढच्या षटकामध्ये किती रन यायला हव्या की धावांचा पाठलाग हा जवळपास होऊ शकेल. हे पहा ऑन स्क्रीन चैतन्यला दाखवलं जातं किती मेहनत आहे. मेंबर शेवटपर्यंत स्टेजवरती आहे. चैतू आणि पराग यांचं कौतुक करेन. पराग देखील शेवटपर्यंत आहे. आज त्यांना ड्युटी दिली कारण की काल त्यांचा मॅच झालाय. पियुष भोईर बॉलिंग मार्कवरती. समीर राऊत शॉर्ट बॉल होता, लेंथला पिक केले, गॅप मध्ये बॉल जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह डेफिनेटली गेलाय इन टू द गॅप मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. नाही थोडेसे रिक्स असं मी म्हटलं होतं ना बाबा, रिक्स आहे पण ती रिक्स घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. हाकोडाब्याचा चेंडू होता, त्या चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डीपवरती होते ते थोडंसं मिड विकेटला होते. स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं, चेंडू गेलाय चौकार. आणि या स्पर्धेमधला 123वा षटकार चौकार. 1 2 3 1 2 3 123वा हा चौकार आहे. सर्व ग्राफिक स्टॅटिस्टिक सर्व माहिती आपण JTC आणि TCBच्या माध्यमातून स्क्रीनवरती बघू शकता. या चौकारांना धावफलकामध्ये होईल वाढ. आता पहिलं आपण 1 2 3 पाहिलं, आता 2 3 4 आहे. 23 4 गड्यांच्या मोबदल्यात. 13वरती बॅटिंग करतात समीर राऊत. चौकार पहिला 2 धावा, त्यानंतर आलेला चौकार पियुष भोईर, समोर समीर राऊत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा. आता चेंडू चालला जोपर्यंत फील्ड करतील कव्हर पॉईंटला. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण केले गेले. स्कोर जाऊन पोहोचला 24. 24 धावा 4 गडी बाद 24. बॉलही पाहिलं तर 3 बॉल झाल्यात. 1 2 का 4 हा आकडा देखील येतोय. अगोदर 1 2 3 आला होता पियुषच्या ओव्हरमध्ये आणि या 3 बॉलमध्ये जर पाहिलं 1 2 का 4 2 धावा 4 धावा आणि 1 सिंगल. धावपळक 24 वरती. स्ट्राईक एंडला केवळ घरात DJ युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटीलने
फटका यावेळी कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येईल डीपमध्ये. सध्या 2 धावा आरामात कंप्लीट. सिंगल डबल आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. विकेट गेल्यानंतर तुम्ही केलेला खेळ, केलेली पार्टनरशिप फार मॅटर करते. आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला ही जोडी आहे ना, ती A1 जोडी आहे मालजीपाडाची. म्हणूनच दोघांना कॉन्फिडन्स आहे एकमेकांवरती. स्ट्राईक देखील रोटेट देते, धावा देखील होत आहेत. टीमची धावसंख्या 26, 4 बॉल. 4 गडी बाद 26 धावा. चांगला उल्लेख तुम्ही केला. पार्टनरशिप, भागीदारी, दोघे एकाच गावाकडनं खेळणारे खेळाडू आहेत. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिदममध्ये. एक धावे चेंडू होती. पूर्ण लेग बाईचा इशारा होता. आताही मिसिंग लेग होतं. भरपूर डाऊन द लेग चेंडू जात होता. ते पंचाने पाहिलं होतं. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचले. तो 27-27. आणि दोघांमध्ये पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पण काय होतं अक्षय, काही वेळेला पार्टनरशिप ची ऐवजी MOU साईन केला जातो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आता ती कदाचित या दोघा खेळाडूंना दाखवायची आहेत. स्कोर 27 धावा. शेवटचा बॉल. 13.58चा रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. 13.5. कव्हरच्या दिशेने खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून. यावेळी मात्र डीप कव्हरला बॉल थांबणार नाही आहे. इन टू द गॅपमध्ये जो फटका पाहिजे होता तो फटका आलाय. आणि 4 धाव्याने टीमची धावसंख्या 31 धावा. 3 ओव्हरचा कंपॅरिझन असेल ना, तो समसमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका, चांगला थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट केला आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं एक प्लेसमेंट परफेक्ट होतं. प्लेसमेंट या षटकामध्ये जर पाहिलं ना, पियुष भोईरच्या अगेन्स्ट समीर राऊतची स्ट्रॅटेजी फायदेशीर ठरलेली आहेत. त्याने जास्त प्रयत्न नाही केला. उजव्या यष्टीच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरनं खेळलं, गॅपमध्ये ते खेळलं, बिटवीन द गॅप. पायावरचा चेंडू हलक्या हातानं मिड विकेटला खेळला गेला. तर एक चेंडू तो थोडासा लांब टाकला, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाठवलंय. 3 षटकाचा खेळ जेव्हा संपला होता त्यावेळेला युग रुहानी 11चा संघ होता. 3 गडी बाद 30 आणि 70 धावांचा पाठलाग करताना SP मारवी वॉरियरचा संघ आहे. 4 गडी बाद 31. 1 रन जास्त आहे पण 1 विकेट जास्त गमावलाय. आणि आता येत आहे 50-50 ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. आणि तिथे धावा आल्या होत्या खऱ्या अर्थाने. 50-50 ओव्हरला पियुष भोईरने षटकार ठोकले होते 2. आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल 14 आणि वाढत्या धावसंख्या जर पाहिल्या तर 21 टोटल धावा आल्या होत्या. म्हणून या मॅचमध्ये पहिल्या इनिंगला 50-50 ओव्हर सफल राहिली होती. युग रुहानी ज्यावेळी बॅटिंग करत होता. आणि SP मारवीला देखील 50-50 ओव्हरमध्ये चॅलेंज ॲक्सेप्ट करावा लागेल. 18-39चा जो आकडा दिसतोय ना, इथे धावा आला तर आकडा वेगळा येईल. चित्र बदलेल. विचित्र की कोणाच्या बाजूने हे चित्र पलटवार करेल. 18 बॉल 39चा मॅच. आणि ही ओव्हर जी आहे ना, ती एक क्रुशल ओव्हर, टर्निंग पॉईंट ओव्हर म्हणून 50-50 ओव्हर या स्पर्धेमध्ये गणली जाते. जसं तुम्ही उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. चित्र स्पष्ट नाही. आता ते विचित्र आहे का थोडंसं अस्पष्ट आहे, थोडंसं क्लिअर नाही आहेत. क्लिअर नाही आहेत. जसं आपण देखील लांबचा प्रवास करतो, 4 व्हीलरने, सोसायटीचा वारा पाऊस येतो, मग थोडंसं वायफर चालवावं लागतं, ते फास्ट, मग समोरचं दिसतं. तसा मॅच आहे. थोडंसं वायफर चालेल त्या काचेवरती, तसं हे 50-50 ओव्हर आहे. थोडंसं वायफर चालेल आणि त्यानंतर समजेल की बाबा कुठला संघ पुढे आहे, कोण मागे आहे, कोण पाठलाग करतोय आणि कोण पाठीमागे थोडासा आहे. हे षटक महत्त्वाचं आहे. विघ्नेश, हे 50-50 वाला ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. स्ट्रायकर एंडला पाहिलं तर केवळ स्ट्रायकर एंडला केवळ घरात जसा KGF होता तसा KGF होता तसा KG. केवळ घरात मॅचला घेऊन येतोय परत. काय फटका खेळला, जबरदस्त शॉर्ट आर्म जॅम, शॉर्ट आर्म पुलचा फटका. टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंगनुसार टेक्निकली साऊंडेड हा षटकार होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला जातोय. सफल झाला, बॉल पाहिला, ऑफस्टंपवर पिचिंग आणि फक्त या बॉलला सरळ मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलंय. अप्रतिम फटका, जबरदस्त पॉवर हिटिंग स्ट्रोक पाहिला. आणि खास करून गोलंदाज जर पाहिलं ना विघ्नेश, 2 वेळा 50-50 ओव्हरमध्ये समोरच्या संघाला रोखलंय. म्हणजे मिस्टर 50-50 ओव्हर स्पेशालिस्ट. पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती षटकार आलाय. 5 बॉल इंटरेस्टिंग. त्याचं नाव विघ्नेश आहे, पण त्या भावा तुला विशेष कामगिरी करावी लागणार आहे. कारण एखाद्या ज्यावेळेला वेबसाईटवरती जातो, तुम्ही अकाउंट बनवता, लॉग इन करता, त्यावेळेला तुम्हाला तो पासवर्ड बनायला सांगतो. पण विदाऊट स्पेशल कॅरेक्टर पासवर्ड बनत नाही आहे किंवा पासवर्ड पॉवरफुल बनत नाही आहे. तर
तर विघ्नेशला तेच विशेष स्पेशल कॅरेक्टर इथे प्ले करायचं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. न्यूमॅरिकल फिगर आणि तशी फिगर पाहिजे आहे या गोलंदाजीमध्ये, तशी बॉलिंग अटॅक पाहिजे, काहीतरी वेगळं. आणि म्हणूनच विघ्नेश मडवी सध्या केवळने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. काय या 50-50 ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा येतील की इथे डॉट बॉल विकेट येतील, धावा रोखल्या जातील का, हाही प्रश्नचिन्ह आहे. यावेळी मात्र सॉफ्ट हँडने दिशा दिली, कव्हरला बॉल गेलाय. 1 रन येते. 2 मध्ये 7 आले सध्याच्या घडीला. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली 38, 16 मध्ये 32 ची गरज, 16 दुने 32. 16 दुने 32 चांगला उल्लेख तुम्ही केला बाबा. का रंगलेला 16 आणि हा डबल आहे ना, हा डबल कोणाला ट्रबल पण करणार आहे. जो 16 मध्ये 32 करायचे त्या ट्रबल देखील करतील. 2 मध्ये 7 गेल्या, 2-7, 7-2 वाला खेळ मैदानावरती देखील आहेत. एका बाजूला समीर राऊत चांगली इनिंग साकारतोय, केवळ त्यांना साथ देतोय. अकोटाप्याचा चेंडू क्रॅम्प केलं होतं. आता येणारा चेंडू होता, शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. यष्टीरक्षक जोपर्यंत जातील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. 3 बॉलचा खेळ झालाय. या 3 चेंडूवरती आतापर्यंत 8 धावा या 50-50 ओव्हरमध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात. धावा आहेत धावामध्ये 39. जर त्या चॅलेंजला पार केलं 12, कमीत कमी 12, त्याच्या वर जातील की नाही माहिती नाही, तर मात्र ते 18 होतील आणि त्याचा फायदा टीमला होईल. 18, 20, 22, 24 की 5-6 मायनस होऊन, हा प्रश्नचिन्ह आहे. 3 मध्ये 4 ची गरज आहे. आणि या ओव्हरमध्ये भरपूर चित्र नक्कीच बदलताना आपण पाहणार आहोत. पाहूया, इंटरेस्टिंग बॉल आहेत. ऑफ स्टंपवर पिचिंग केला. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. दबाव 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 जाणवतोय आणि इंटरेस्टिंग बॅटल रंगलाय. 2 बॉलमध्ये आता सध्याच्या घडीला जर पाहिलं ना, यस DRS विचार केला जात होता. इथे समीर राऊतने DRS ची मागणी केली. वाईट आहे की नाही, मॅच मात्र टाईट. मॅच टाईट आहे आणि तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की हा चेंडू त्या लाईनच्या किती आत आहे, बाहेर आहे. आणि बरोबर आपण डिसिजन पेंडिंग, बऱ्याच वेळा आपण जसं सर्चिंग करतो तसं आता पेंडिंग आहेत. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. उजव्या यष्टीच्या किती बाहेर न गेलाय, त्या वाईड लाईनच्या किती जवळनं पार न गेलाय, हे तिसरे पंच अगदी निरखून पाहण्याचा प्रयत्न. कारण हा क्षण असा आहे ना, एक क्षण असा आहे की जिथे 50-50 ओव्हर बॉलर सक्सेस करणार की बॅट्समन त्याला क्रॅक करणार आणि 12 धावा करणार आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला, या ओव्हरमध्ये 20 बनतील, 22 बनतील, पण तुर्तास पहिलं जे ध्येय असेल ना, कदाचित ते 12चं असेल. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. 2 बॉल 2 चेंडूचा खेळ आहे. बेदुने 4. आपण एक पाहिलं होतं नाटक, तसं आता नाट्य मैदानावरती रंगलंय. बेदुने 4, 2 मध्ये करायचे 4. आखू डब्याचा चेंडू, अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. विघ्नेश खरोखरच विशेष कामगिरी करतोय. स्पेशल कॅरेक्टर त्याचा प्ले करतोय. या कॅरेक्टरनं मॅच मध्ये रंगत आणले का, रंगत आणले तिथे केवळ घरात आहेत. 1 मध्ये आता करायचे त्या 4. म्हणून सांगितलं की प्लस की मायनस. पहिल्या बॉलवरती षटकाराला आरामात 12 होतील असं वाटलं आणि त्यानंतर विघ्नेश काय गोलंदाजी राहिलंय. आत्तापर्यंत 2 वेळा 50-50 ओव्हरमध्ये त्यांनी धावा करून दिल्या नाहीत. तिसरूंदा केला तर या स्पर्धेतला मला वाटतं एक मात्र गोलंदाज राहील जो 3 वेळा हा कारनामा करेल की नाही, या प्रश्नचिन्ह. 1 मध्ये 4 केलाय पलटवार. नाव विघ्नेश मडवी. ओ, झेल ड्रॉप झालाय, परंतु सध्याच्या घडीला क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे. 3 वेळा 50-50 ओव्हरमध्ये 12 पेक्षा कमी धावा दिल्यात. मिस्टर डिपेंडेबल विघ्नेश मडवी, 50-50 ओव्हर स्पेशालिस्ट, चॅम्पियन प्रीमियर लीगचा. म्हणजे ज्या बऱ्याच अशा खेळाडूंना जमलं नाही. आपण अक्षय पाटीलला पाहिलं तसं. अक्षय पाटीलनं गोलंदाजी केलेली प्रत्येक 50-50 ओव्हरमध्ये. आता इथे 10 झाल्यात, 5 मायनस होतील, त्याच्यामुळे धावा किती होतील, 36. 36 झाल्या, 34 आता करायच्या बाकी राहतील. हा झेल सुटला होता, 2 धावा देखील आल्यात. या 2 धावांनी किती फरक पडलाय बघा. म्हणजे 12 झाल्या असत्या तर हा स्कोरबोर्ड कदाचित अजून पुढे गेला असता. आणि त्यानंतर आता स्कोरबोर्ड थोडासा मागे आलाय. म्हणजे जिथे 36 आहेत ना, म्हणजे अक्षय आपण जर विचार केला ना, तर या फक्त 5 नाही कमी झाल्यात, ॲक्च्युली 10 कमी झाल्यात.
कारण इथे जर तो 12 आल्या असत्या तर 49 वरती असा आकडा पोचला असता. 13चा फरक आहे. 4 षटकं संपली होती त्यावेळेला 3 गडी बाद 44, पाठलाग करताना 4 गडी बाद 41. मी येतो तुमच्या दिशेनं कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 25 केल्या होत्या आणि तुम्हाला जर पाहिले तर 34 करायच्या आहेत. 1 2 3 4 आणि तोच आकडा येतोय 12 मध्ये 34ची गरज. 50-50 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गेम चेंज झालाय आणि इथे आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागेल. जिथे असं वाटत होतं की रिक्वायर रन रेट 10चा 12चा राहील, इथे 17चा वाढलाय. त्याचं कारण आहे 50-50 ओव्हर आणि 50-50 ओव्हरमध्ये त्या धावा झाल्या नाहीत. समोर मालजीपाड्याचे काही आपण पाहतोय प्रेक्षक म्हणून आज निखिल पाटील, विक्रांत पाटील तसेच इतर खेळाडू देखील आहेत. त्यांची चर्चा थोड्याच वेळात करूया. 12 मध्ये 34ची गरज. हुकचा फटका लेट खेळलाय पण यावेळी थेट खेळलाय. मच निडेड हवासा चौकार. अगदी योग्य विश्लेषण केलं. हवासा वाटणारा चौकार आलाय. हाकू टप्प्याचा चेंडू होता त्यावरती हुक केलं होतं बघा. हुक केलं आणि पंचांनी सांगितलं 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील केलाय. डोक्याच्या वर चेंडू होता त्यामुळे 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. जसं एखादा आपण ऑनलाईन पेमेंट करतो ना, कधी कधी मर्यादा असतं, एकदाच पेमेंट होणार दुसऱ्याला नाही होणार. तशी जी मुभा होती ना आखूड टप्प्याचा चेंडू हाताळण्याची ती संपले 11 मध्ये करायच्या 30. मॅच अजून संपला नाही. भले ते 50-50चं ओव्हर आमच्या बाजूने गेलं नाही, बॅट्समन सांगतात दुसऱ्या बाजूला गेलंय, पण मॅच अजूनही आमच्या बाजूने येऊ शकतो. आम्ही तो खेचू शकतो, आमच्या बाजूला त्याला झुकवू शकतो आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतो. गोलंदाज देखील प्रयत्न करतोय, असं नाही की नाही करताय. अमित यादव आहेत द ग्रेट मराठा जुचंद्रकडनं क्रिकेट खेळणारे अमित यादव बॉलिंग मार्क वरती आहेत. तर समोर समीर राऊत पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी, पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी आणि आता पुल 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 पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. कंट्रोल पुलचा हा फटका आणि काय कंट्रोल नियंत्रण मध्ये आहे. समीर राऊत 90वा षटकार या स्पर्धेचा समीर राऊतच्या बॅटमधून येताना पाहिलं. बॉलचा विचार केला तर ऑफस्टंपवरती बॉल बाहेर निघाला आणि बाहेर निघणाऱ्या लेंथला पिक केलंय. पिकअप अँड पुल चांगला कंट्रोलमध्ये होत. अमित यादव उर्फ दुधनाथ, सिद्धिविनायक चंद्रपाडा म्हणा, द ग्रेट मराठा म्हणा, या खेळाडूची वर्णी लागली जाते आणि चांगली कामगिरी राहिले. परंतु या 2 बॉलवरती सध्या महागडे षटक आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. समीर राऊतला माहिती आहे या गोलंदाजची गोलंदाजी कशी आहेत आणि की कधी कधी एकमेकांच्या टीममध्ये देखील खेळतायत. बाहेर ज्यावेळी खेळल्या करता जात आहेत. 46 धावा आतापर्यंत. नाही, दोघांना चांगल्या पद्धतीने येतोय. मी तुमच्या दिशेने येतोय कारण पहिल्या 2 फटक्यानं इरादे आपले स्पष्ट केलेत. ते समीर राऊतनं चौकार आणि त्यानंतर षटकार. पुढचा बॉल. ओ हा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे. देव देते आणि कर्म नेते. समीर राऊतचा आज जणू काही दिवस नाही तर रात्रही आहे. दिवस रात्र एक केलंय या स्पर्धेकरता. म्हणून नशिबाची साथ, देवाची साथ आणि या स्पर्धेमध्ये थोडासा लक फॅक्टर. क्रिकेटमध्ये तुमची मेहनत आणि मेहनत व्यतिरिक्त तुमचा लक फॅक्टर तुमच्या बाजूने असेल ना तर या प्रकारे चौकार येत राहील. म्हणजेच आज समीर राऊत चुकीच्या ट्रेनमध्ये गेला तरी बरोबरच्या ॲड्रेसवरती तो पोचेल. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, दिन रातचा उल्लेख केलाय. दिन हो या रात, धूप हो या बरसात, नशीब हमेशा समीर राऊत के साथ. नशीब हमेशा त्यांच्या साथीने राहिले आहेत. पण आता 9 बॉलचा खेळ आहे, 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ, 20 धावांची आवश्यकता. पण किस्मत सबका साथ नहीं देती भाई, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. जसं सिद्धूबाजी म्हणतात ना, बाई नसीब मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. 9 मध्ये करायचे आहेत 20 धावा. 9 चेंडू 20 ची गरज. 9 बॉल 20. जबरदस्त मॅच रंगलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. चेंडू चालला जोपर्यंत कबरला फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. यावेळेला बरोबर चेंडू हाताला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. हलक्या हातानं ड्राईव्ह केला, कव्हरला केले फील्ड. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये करायचे आहेत 19. 8 बॉल 19. 8 चेंडू 19 ची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय. अमित यादव सध्या महागडे षटक. इथून कमबॅक केला तर शेवटच्या बॉलरला धावा राहतील.
आणि इथे जर चौकार षटकार आला तर कदाचित मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ही ओव्हर ठरेल. म्हणून 8 बॉल 19ची गरज. स्ट्राईक एंडला केवल आहे. केवल घरातला हा बॉल बीट केलाय. समीर राऊत नॉन स्ट्राईक एंडला गेला आणि तिथे काही कांना हाही प्रश्न पडला की समीर राऊत नॉन स्ट्राईक एंडला गेल्यानंतर कदाचित डॉट बॉल होणार नाही ना, आणि इथे तोच प्रश्न निर्माण झालाय. डॉट आलाय 7 मध्ये 19ची गरज. आणि दुसरं महत्वाचं होतं की जसं समीर राऊत नॉन सेकंडला आला, गोलंदाजाने सुटकेचा निश्वास सोडला. ते देखील असं कारण ज्यावेळेला एक इन्फॉर्म फॉलो आपण केवलही कमी नाही. सुरुवात जरी समीरनं केली ना, सुरुवात केवलने केली होती. 7-19 हा फटका केलाय, वर गेलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली 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 झेल टिपला गेलाय. पियुष भोईर आज जिथे तिथे यावा जाता भाई पियुष भोईरचीच हवा आणि पियुष भोईरनं टिपला झेल. फलंदाज बाद. म्हणजे एकच वादा आणि पियुष दादा बॅटिंगला देखील चांगला परफॉर्मन्स, गोलंदाजीला देखील चांगला परफॉर्मन्स, आता फिल्डिंगला देखील काय कॅच घेतला. नजर हटी मात्र दुर्घटना घडली नाही. दुर्घटनेऐवजी विकेट गेलाय. केवल गरजचा विकेट. म्हणजे अमितने काय केलंय तर शेवटच्या 2 बॉलवरती श्वास दिला आपल्या टीमला. मोठा फटका खेळायचा होता, बॉलला फोर्स केला भरपूर आणि या बॉलला खेळल्यानंतर पियुष भोईर पुढे आला वेगाने. बराच काळ चेंडू हवेत राहिला. आउटफील्डचा अभाव प्रभाव दिसला असता आणि तिथे बरोबर हा कॅच कॅरी केलाय. 6 बॉल 19ची गरज. म्हणजे 19-20 वाला मॅच आपण म्हणतो ना, तसा हा मॅच. 6 बॉल 19ची गरज. टायमर आम्हाला सांगतील नीरज किनी की जास्त वेळ घेतलाय की नाही घेतलाय त्याकरता एक फिल्डर आतमध्ये येईल. एक खेळाडू तुमचा सर्कलमध्ये येईल. 4च्या ऐवजी 5 खेळाडू आता सर्कलमध्ये राहतील. 6 मध्ये करायचे आहेत. 19 धावा सध्या स्क्रीनवरती बघू शकता. JTC TCBच्या माध्यमातून याचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग केलं जात आहे. या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 चा महत्त्वाचा मॅच आहे. कारण इथे जो जिंकेल म्हणजे जो फिल्डिंग करतो ना तो जिंकेल, तो स्पर्धेमध्ये टिकेल आणि बॅटिंग करणारा संघ जिंकेल तर पुढच्या फेरीमध्ये जाईल. कारण अजून त्यांच्यासाठी एक मॅच आहे, पण तो एक मॅच त्याची वाट पाहायची नाही पाहायची. कारण तो सामना देखील अशा संघासमोर असणार आहे ज्यानं 2 सामने जिंकल्यात. म्हणजे अनिल अंकलेश खाडीच्या संघानं 2 मॅच जिंकल्यात. त्यांच्याशी तो मॅच बाकी राहणार आहे. सध्या बरोबर आपला चंद्र इथे बरोबर दाखवला जातोय. काही जण चंद्रावरती जातात, काही मंगळावरती. आता मंगळावरती जीवसृष्टी आहे का नाही ते पाहिले जातं. म्हणजे अक्षय सायंटिस्ट काय शोधतात माहिती आहे का, मंगल पे जीवन है की नाही. आणि आपण काय शोधतोय, जीवन में मंगल है की नाही. 6 मध्ये 19 करायचे. बघूया मंगळ कोणावरती भारी पडेल. कारण की मंगळ नेहमी भारी पडलाय. भरपूर जणांचं इथे पहिले करिअर मंगळमुळे देखील खराब होलंय. मंगल कार्य करायचंय तर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. समीर राऊत 11 मध्ये 34 केल्यात, 6 मध्ये 19 चेस करायच्या आहेत. म्हणून सांगितलं होतं मॅच चालू होण्या अगोदर हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे, हा तो थ्रिलर टाइम आहे. आणि इथून 6 बॉल 19ची गरज. काउंटडाऊनला झालंय सुरुवात. पहिला बॉल पुन्हा एकदा विघ्नेश. पहिला बॉल राईस केला. नुसता राईस नाही तर सरप्राईज देखील केला. टॉस झाला, बॉल थोडा कट झाला, लेग कटर बाहेर आला. अप्रतिम बॉलिंग अटॅक विघ्नेश मडवीच्या या गोलंदाजीमध्ये. आणि त्यांना माहिती होतं की बाबा हा मॅच कोण वाचवू शकतो तो बाबा विघ्नेशच. पण समीर राऊत आहे आणि जोपर्यंत समीर आहे तोपर्यंत टीमचा टायगर जिंदा आहे भाई, जिंदा आहे. हा मॅच पण ऑन आहे. ऑनलाईन तर TCB आणि JTC वरती देखील आहेत. मॅच ऑन. अकोटप्याचा चेंडू होता, पाहिला सोडून दिलाय. डॉट बॉल म्हणून DRS ORS बरोबर योग्य वेळी घ्यायचं आहे. 4 मध्ये करायचे आहेत 19. आणि DRS गमावल्यानंतर मग या ॲक्शन रिॲक्शन आपण पाहतोय आणि आमचे प्रेक्षक पाहायला मिळतात. दिवेश भोईर यांच्यावरती कॅमेरा फोकस केला. वेलकम दिवेश दादा भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. अनेक सारे प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेत आहेत. कैलास पाटील देखील आपल्याला दिसत आहेत. भरपूर सारे प्रेक्षक आहेत. 4 मध्ये 19ची सध्या गरज आहे. आणि हा खेमा पहा, शांततेचा माहोल देखील आहे. बंटी सिक्सर या स्टँडमध्ये आपण पाहतोय. सध्या कॅमेरामॅननी फोकस केला आहे. 4-19
आता या बॉलला आडव्या बॅटने खेळलंय, गॅपमध्ये फटका आहे, फिल्डर येतोय वेगाने आणि जबरदस्त पियुष भोईर पुन्हा एकदा त्या दिशेने पाहतोय. काय फिल्डिंग केलंय, या 2च धावा 3 मध्ये करायच्या 17, मॅच मध्ये आलाय पूर्णपणे खतरा. म्हणजे हा मॅच जर पाहिला तर म्हणजे युग रुहानी वर्सेस एस पी मारवीचा होता की बाबा एस पी मारवी अगेन्स्ट पियुष भोईर. कारण बॅटिंग करताना पियुष, बॉलिंग करताना पियुष, फिल्डिंग वरती देखील पियुष. 3 मध्ये 17, 3 मध्ये 17. थोडेसे थांबले विघ्नेश थांबले, असं मागच्या षटकामध्ये देखील थांबलं होतं. वेळ त्यांनी खेळला होता. 3 मध्ये 17. आता सध्या पियुष भोईरला बरोबर स्क्रीनवरती पाहिलं जातं, कारण या सामने विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द हँड, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. जसा आवाज आलाय आणि हाच विकेट पाहिजे होता. समीर राऊत डिपार्ट्स. बिग विकेट, बिग ब्लो, फलंदाज. काय जबरदस्त सेटअप केला मी म्हणेन या मॅचमध्ये, खास करून या ओव्हरमध्ये जे 4ही बॉल आतापर्यंत पाहिलं ना, बॅटरला सेटअप केलं. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, त्यानंतर जर पाहिलं दुसरा बॉल सरप्राईज केला, तोही ऑफस्टम्प लाईन, तिसरा बॉलही त्याच दिशेने 2 धावा आल्या आणि चौथा बॉल हा आपण ऑन स्क्रीन पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफस्टम्पवर पिचिंग केला, पिचिंग केलेला बॉल लेग कटर आणि बॅटची एज लागली आणि हे सेलिब्रेशन खूप काही सांगून गेलं विघ्नेश. 4ही बॉलचा उल्लेख आपण करतोय JTC आणि TCP वरती. हे 4 बॉल पहा ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले विघ्नेशची. हा पहिला बॉल समीर ज्यावेळी बीट झाला, समोरून बॉलला फिरवला, या अगोदरचा विकेट पाहिला. दोन्ही गोष्टी ते दाखवतात. म्हणजे या ओव्हरमधले 4 बॉल आणि मागच्या षटकातले 5 बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, 5 मध्ये 6 करायच्या होत्या त्या बरोबर चॅलेंजला पार करण्यासाठी, पण तिथे देखील मागे पडलाय. हा नक्कीच त्याचाच उल्लेख सातत्याने दाखवला जातोय. सध्या इथे मॅचमध्ये पूर्णपणे आपला दमखम दाखवलाय आणि एक काळ असा वाटला की SP मारवी काय हा सहज मॅच घेऊन जाईल. ज्यावेळी 50-50 ओव्हर आली, गेम चेंजिंग ओव्हर आली आणि तिथे पूर्ण गेमच चेंज झाला आणि दुविधा माइंडमध्ये सध्या आपण पाहतोय SP मारवीला. अप्स अँड डाऊन पहिल्या ओव्हरपासून थोडासा खालीवर जाणारा मॅच पाहिलाय. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू चाललाय, पंच इशारा करतील इट्स अ 4 or 6. अंपायरचा इशारा येतोय इट्स अ 6. षटकार शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर आला, पण तो फक्त फरक थोडासा कमी करून गेलाय, जो विजय आणि पराभवाचं अंतर कमी करून दिलाय. पण हा मॅच जबरदस्त झाला. 59 झाल्या, 10 धावांनी हा विजय संपादित केला. मॅच समरी बघा, युग रुहानी 11 69, 69 धावा केल्या. 33 धावांची केली पियुष भोईरची. 15 चेंडूमध्ये विघ्नेश मडवीचं 11 धावांचं योगदान. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कनुज पाटीलचे 3 विकेट महत्त्वाचे होते. 2 षटकामध्ये एक केवलकरच्या नावावरती, एक यश मात्रेच्या. पाठलाग करताना सुरुवात अडथळी डळमळी झाली. पियुष भोईरनं घेतलेले ते 3 विकेट आणि त्यानंतर एक पार्टनरशिप झाली ती केवल घरत आणि समीर राऊतमध्ये. वाटलं होतं मॅचला पाठलाग होतोय, पण ते पुन्हा एकदा विघ्नेश मडवीचं षटक आलं, ते 50-50 वालं, ज्या षटकामध्ये 12 धावा होऊ शकल्या नाही आणि तिथून हा सामना निसटला. तो टीम SP